नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये काय खतरनाक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। चक्क आता आपली कमळी त्या रितेश सरपोतदारची अशी काय वाट लावणार आहे ना, त्याच्या मागे हात धुवून आपली कमळी लागली आहे का, तर त्याने तिचा फोटो त्याच्या बॅनरवरती कमळीला न विचारता छापलाय। आता मात्र त्याचा ॲटिट्यूड हाच असतो की माझं कोणीच वाकडं करू शकत नाही, मला कोणी आता काहीच करू शकत नाही, मी कोणालाच भीत नाही आहे, इतका त्याला माज असतो। आणि त्याचा माज मात्र प्रेक्षकांनो आपली कमळी असा काही जिरवते ना, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। कमळीने असा काय निर्णय घेतलाय की त्या रितेश सरपोतदारला आता तिची माफी मागायला लागते। सगळ्या कॉलेज समोर, सगळ्या ट्रस्टी समोर कमळीची हात जोडून माफी मागून इकडे मात्र रितेश सरपोतदारची चांगली नाचक्की होताना आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं कमळीने खूप मोठं पाऊल उचलले प्रेक्षकांनो। कमळी काय करू शकते, एक कोल्हापूरची लेक काय करू शकते, हे मात्र त्या रितेश सरपोतदारला कमळीने दाखवून दिलेलं असतं। कमळी खरंच आता तिने जी काही धमकी दिली होती त्या रितेश सरपोतदारला डायरेक्ट भेटली होती आणि त्या कमळीने रितेशला डायरेक्ट जेलची हवाच खाऊ घाले। होय प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे आपण पाहतोय रितेश सरपोतदारच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, कारण त्याच्याकडे बघायची, त्याला मोठ्या आवाजात बोलायची कोणी हिम्मत करत नव्हतं आणि डायरेक्ट रितेश सरपोतदारला कमळीसारख्या भिकारड्या सर्वसामान्य पोरीने आता अटक करायची धमकी दिली आणि ही इतकी मोठी गोष्ट आता त्याच्यासाठी वाटते, त्याचा इगो हर्ट होतो। कमळीने हे करून दाखवले प्रेक्षकांनो, जबरदस्त पद्धतीने धाडसाचं काम मात्र आपल्या कमळीने केले। आता मात्र रितेश सरपोतदारचा माज कमळीने कसा जिरवलाय, कशी त्याला आता लायकी दाखवून दिली आहे, कारण त्याने त्याची लिमिट क्रॉस केलेली असते। कमळीला न विचारता बॅनरवरती फोटो छापलाय, काय करायचं करून घे, असं जेव्हा तो बोलला तेव्हाच कमळीने ठरवलेलं होतं की याची आता मजा घ्यायची। कारण प्रेक्षकांनो, रितेश सरपोतदार अगदी सुसाट वेगाने निघालेला असतो। काळे धंदे, ट्युशनच्या नावाखाली नुसता धंदा त्याने चालवलेला असतो, म्हणूनच आता रितेश सरपोतदार डायरेक्ट गजाआड गेलाय। दुसरं तिसरं कोणी नाही प्रेक्षकांनो, आपल्या कमळीने मात्र हे सगळं करून दाखवलेलं असतं। इकडे मात्र 2-3 वेळा त्याच्याकडे मी गेले, माफी मागितली, पण ते ऐकायला तयार नाही आहे। माझा अपमान केला, मला तुझ्याकडे क्लासेस वगैरे लावायचे नाही आहेत, तुझ्या धंद्यात मला इन्व्हॉल्व करू नको आणि तुझा माझा काही संबंध नाही आहे, असं सुद्धा म्हणून रितेश सरपोतदार अजिबात ऐकायला तयारच नसतो। त्याला जे करायचे तेच तो करत असतो आणि त्याचंच खरं करण्याचा प्रयत्न मात्र तो करत असतो। इकडे कमळी इतकी हुशार आहे ना, कमळीने प्रेक्षकांनो आता सगळं जे काही अचीव केलंय, म्हणूनच आता रितेश सरपोतदार कमळीचा जो फोटो त्याने आता बॅनरवर टाकलेला असतो तेव्हा रिक्वेस्ट करूनही नाही काढला ना, पण आता मात्र त्याला काढावा लागलाय। होय प्रेक्षकांनो, कमळीने रिक्वेस्ट केलेली असते, त्याला तळतळून सांगितलेलं असतं, हात जोडून विनंती केलेली असते की तू फोटो काढून टाक, तरीसुद्धा तो म्हणतो तुला काय करायचे, तो फोटो मी काढीन नाहीतर नाही काढीन। कमळीसुद्धा म्हटलेली असते की मी कमळी आहे आणि कोल्हापूरची लेक आहे, आता मात्र तुला नाही अद्दल घडवली ना तर नावाची मी कमळी नाही आहे। आता मात्र प्रेक्षकांनो, सगळीकडे कमळीच्या बॅनरवाले फोटो चौकात गल्ली बोळामध्ये लागलेले असतात। रितेश सरपोतदारचं नाव खूप मोठं झालंय आणि त्याच्यानेच कमळी इकडे पहिल्या नंबरला पास झाली आली, त्याच्याच मदतीने त्यानेच गायडन्स दिलं, म्हणून कमळीची बदनामी होत असते। कमळीने रितेश सरपोतदारकडे क्लासेस वगैरे लावले म्हणूनच एवढे मार्क मिळाले। खरं तर कमळीने अजिबात कुठेही क्लासेस लावलेले नाही आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे। कमळी मनाची हुशार आहे हे सिद्ध होत आहे, पण आता मनाने तिने मार्क मिळवलेच नाही आहे। रितेश सरपोतदारकडे ती क्लासला गेली आणि हे सगळं तिने केलं। आता मात्र रितेश सरपोतदारकडे कमळी क्लासला गेलीच नाही, पण खोटं बैमानीने चाललेला त्याचा धंदा कमळीला आता न्याय मिळवायचा असतो। कमळी म्हणते उगाच माझी बदनामी होते, आता नको ते लोक माझ्याबद्दल बोलायला लागली। आता मात्र हे जे काही थोतांड चाललंय ना रितेश सरपोतदार, ते लवकर बंद कर, नाहीतर तुझ्याकडे मला क्लास लावायची अजिबात कधी गरज नव्हती, मला आत्ताही गरज नाही आहे, मुळात मी कुठेच क्लासेस केलेले नाही आहे, मी हुशार आहे, मी दिवस रात्र अभ्यास करून या आता पदाला पोचलेली आहे। इकडे मात्र तो रितेश काहीच ऐकत नाही आहे। हे बघ कमळे, तुला मी आत्ताच सांगतोय की तुझा फोटो तर मी
बॅनरवरून काढणार नाही आहे, पण तुला क्लासेसच्या बाहेर मात्र मी हाकलून देणार आहे. रितेशने चक्क कमळीला प्रेक्षकांनो हाताला धरून आता बाहेर काढलेलं असतं. कमळी बिचारी पूर्णपणे आता हवालदिल झालेली असते, रडकुंडीला आलेली असते. काय करायचं काय नाही आता कमळी ठरवते. धमकी देऊन काहीच होणार नाही, या माणसाला आता जेलची हवा खावायला लावायची. कमळी आता इकडे साहेबाला फोन लावते. सर तुमच्याकडे काम आहे. आणि रडकुंडीला आलेली कमळीचा आवाज साहेबा ओळखतो. कमळे काय झालं, का रडतीयस तू? कमळी म्हणते साहेबा सर प्लीज मला तुमची मदत हवी. साहेबा बोलतो बोल कमळे तू काय पाहिजे सांग मला. कमळी म्हणते मला तुमची आत्ता मदत हवी की असा असा जो काही प्रकार झालाय. साहेबा मात्र आता काहीच विचार करत नाही. तू कुठेस, आत्ताच्या आत्ता मला सांग मी येतो. तिकडे साहेबाला ती सांगते आणि तिला धीर देतो. काहीच काळजी करू नको, मी 5 मिनिटात तिकडे पोहोचतो, मग आपण काय करायचं बघू. कमळी बिचारी रडत असते. साहेबा सर मला आता कुणाचा तरी आधार पाहिजे, तू रडू नको कमळे, मी आत्ताच्या आत्ता येतो. असं म्हणून साहेबा सगळी कामधामं सोडतो, मीटिंग सोडतो आणि कमळी जिकडे आहे तिकडे कमळीला जाऊन आता भेटतो. कमळी आता रडत असते. सगळं आता सांगते रितेश सरपोतदारने कसं तिला मेंटल टॉर्चर केलं आहे, कसा तिचा फोटो आता वापरला आहे, सगळं मला न विचारता आता त्यांनी वापरून मला धमकी देतो आहे. खरं तर साहेबाला हे सगळं ऐकून खूप संताप आलेला असतो. एका गरीब पोरीला असं बघून त्याने आता इकडे जाणून बुजून हा सगळा डाव रचला आहे. आता रितेश सरपोतदारची अक्कल कशी जागेवर आणतो ना तू बघत राहा. कमळी आता मी काय आणि कशी त्याची लायकी दाखवतो ना तू पहा. इकडे राजनने प्रेक्षकांनो गल्ली गल्ली चौकात लागलेले कमळीचे बॅनर बघितले. राजन मात्र अन्नपूर्णाकडे गेल्यावर म्हणतो आई अगं कमळीचे बॅनर लागले, कमळीने कुठे क्लासेस लावले होते आपल्याला तर काहीच माहीत नाही आहे. सगळ्या मुलांमध्ये सगळ्या स्टुडंटमध्ये चर्चा चालू झालेली असते की कमळी रितेश सरपोतदारकडेच आता ट्युशनला जायची. नयनताराला त्याची ओळख नाही आहे, पण अन्नपूर्णा मात्र म्हणते तो विद्यार्थी आहे ना तिचा रितेश सरपोतदार, अन्नपूर्णा मॅमचा विद्यार्थी आहे. राजन मात्र म्हणतो आई अगं तो तुझाच माझी विद्यार्थी आहे आणि तो सांगतोय की कमळीने माझ्याकडे क्लास लावले म्हणून तिला एवढे मार्क मिळाले. अन्नपूर्णा आजी म्हणते नाही रे साफ खोटं आहे, रितेश सरपोतदारकडे आपली कमळी कधी गेलीच नाही, कारण त्यांची फीस किती आहे, कमळी कशी अफोर्ड करणार ना, तो क्लास इतका महाग आहे, त्याच्याकडे सगळ्या सामान्य लोक जाऊ शकत नाही. आणि माझी कमळी स्वतःच्या मेहनतीवर पास झाली आहे राजन, मला माहिती आहे ती दिवस रात्र घरी अभ्यास करायची हॉस्टेलला राहून, तिने कधीच कुठला क्लास लावलेला नाही आहे. आता मात्र कमळी माझ्याकडे क्लासला आली म्हणूनच तिचा फोटो बॅनरवर आहे. गल्ली गल्ली चौकात तिचे मोठे मोठे बॅनर लागले आणि इतकी हुशार ती त्याच्याचमुळे झाली. एका गरीब मुलीला इतका उच्चांक गाठण्यासाठी आमच्या क्लासेसने मदत केली. विजेता क्लासेसमधली ती स्टुडंट आहे. आता मात्र अन्नपूर्णा आजी भडकते. चांगला स्टुडंट माझा, इतका चांगला होतकरू मुलगा आणि खोट्याच्या नावावर तो ट्युशन चालवतोय, इतका फ्रॉड करतोय, मला वाटलंच नाही की रितेश असा कधी करू शकतो. आता मात्र अन्नपूर्णा आजीला खूप राग येतो. खरं तर हा फ्रॉड त्यांनी केला याची कल्पना त्यांना नसते, पण आता मात्र तो क्लासेस चालवतोय, इतकं मोठं त्याचं नाव झालं आहे म्हणून अन्नपूर्णा आजीला चांगलं वाटायचं. आता मात्र प्रेक्षकांनो इकडे अन्नपूर्णा आजी खूप चिडलेल्या असतात. राजन मला तेच म्हणायचे, जर कमळीने त्याच्याकडे ट्युशनला गेलीच नाही तर तो कसा म्हणू शकतो की कमळी माझ्याकडे ट्युशनला जाते. खरं तर हा फसवेगिरीचा धंदा आहे, कमळीवर अन्याय होतोय. काही झालं तरी आपल्याला त्या रितेश सरपोतदारसारखा नावाजलेला माणूस इतका अन्याय आपल्या कमळीवर जर करत असेल तर आपल्याला या गोष्टीला वाचा फोडायलाच पाहिजे ना, आपण शांत बसून राहणार नाही राजन. इकडे मात्र अन्नपूर्णा आजी त्याला सगळं जाऊन सांगतात की डायरेक्ट कमळीचा फोटो कसा काय बॅनरवर लावला, काय चाललंय, कुणाला विचारून इतकं मोठं पाऊल उचललं, त्याला आपण विचारू. राजन म्हणतो आई तू तुझ्या पद्धतीने विचार, तू त्याची टीचर आहेस ना म्हणून तुला हक्क आहे. इकडे मात्र आता दुसरं तिसरं प्रेक्षकांनो त्याच्याकडं कोणी गेलं तर तो काही ऐकणार नाही आहे. तो आता इतका ॲटिट्यूडवाला माणूस आहे, ते तर आपण बघितलंच आहे, तो साध्या याच्याने उत्तर तर देणार नाही. आता मात्र इकडे अन्नपूर्णा आजी स्वतः त्याच्याकडे जाणार. इकडे तू का असं सगळं केलंय हे सगळं मी त्याला विचारणार. तेव्हा मात्र तो काय बोलतोय ऐकून घेऊ. राजन आता मात्र आपण भेटणं गरजेचं आहे. मी जाऊन त्याला भेटते आणि इकडे काय तो सोक्षमोक्ष लावून टाकते. अन्नपूर्णा आजी रितेश सरपोतदारकडे जाणार प्रेक्षकांनो, त्याला जाब विचारणार. तोपर्यंत घडलेला सगळा प्रकार कमळीने साहेबाला सांगितलाय. साहेबासुद्धा अजिबात वेळ वाया घालवत नाही, डायरेक्ट पोलीस स्टेशनला कमळीला घेऊन जातो. आहे तशी खरी इन्स्पेक्टरला आता इकडे कंप्लेंट देतो. इन्स्पेक्टर ऋषीचा मित्र असतो, साहेबाचा मित्र असतो, म्हणून त्यांनी फटाफट आता रितेश सरपोतदार म्हणजे इतका मोठा विजेता क्लासचा ओनर त्याची कंप्लेंट आता नोंदवून घेतली. इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा कमळी 1000 वेळा विचार करा तुम्ही त्याच्या विरुद्ध कारवाई करायची आहे तर. कमळी म्हणते हो साहेब तुम्ही बिनधास्त करा, कारण मला न्याय मिळालाच पाहिजे. आता कमळी गरीब मुलगी असली तरी
आम्हालाही न्याय आहे ना, आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे, आम्हालाही मान सन्मान आहे. आता तिची कंप्लेंट मात्र प्रेक्षकांनो नोंदवून घेतली. इकडे मात्र रितेश सरपोतदार त्याच्या ऑफिसमध्ये रिलॅक्स बसलेला असतो. क्लासेसचं सगळं चालू असतं, पॅरेंट्स स्टुडंट येण्या जाण्याचा सिलसिला चालू असतो. तेवढ्यात इन्स्पेक्टर आपल्या टीमसकट येतो. रितेश सरपोतदार कोण आहेत, मला त्यांना भेटायचे. तेवढ्यातच आता मोठ्या शहाणपणामध्ये तो सरपोतदार येतो. ॲटिट्यूडमध्ये बोलतो, काय काय काम आहे तुमचं इथे, कशाला आलात तुम्ही, काय ॲडमिशन आहेत का? तेव्हा ते म्हणतात, तुमच्या विरुद्ध आमच्याकडे अरेस्ट वॉरंट आहे, आम्ही तुमच्या विरोधात कंप्लेंट आता कोणीतरी केली आहे म्हणून तुम्हाला अरेस्ट करायला आलो आहे. आता इकडे कोणी केली आमच्याबद्दल, कमळीने केली आहे का कंप्लेंट? कमळी म्हणते, हो मी केली आहे कंप्लेंट, तुमची अक्कल जागेवर आणण्यासाठी, तुमची लायकी दाखवण्यासाठी हे करणं गरजेचं होतं. आता सरपोतदार तिच्याकडे इतक्या रागात संतापाने बघत असतो ना, कमळी काही घाबरत नाही, कारण साहेबा तिच्या बाजूला खंबीरपणे उभे असतो. सगळी सेटिंग आपल्या ऋषीने लावलेली असते. प्रेक्षकांनो, रितेश सरपोतदारला मात्र अटक करून जेलची हवा खायला आता आपल्या कमळीने लावली आहे. इकडे रितेश सरपोतदारला आता खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनो अन्नपूर्णा आजी यायच्या आधी सायबा ऋषीने मात्र त्या रितेश सरपोतदारचा चांगलाच गेम केलेला असतो. आता मात्र अन्नपूर्णा आजी जेव्हा रितेशला भेटणार तेव्हा काय होणार? त्यांचा जुना स्टुडंट असून सुद्धा तू असे काळे धंदे करतोस, लोकांना फसवून तू त्यांचे कामं करून घेतोस आणि त्यांना उल्लू बनवतोस, त्यांच्यावर अन्याय करतोस, हे जेव्हा अन्नपूर्णा आजी सगळ्यांच्या समोर रितेशला बोलणार तेव्हा मात्र प्रेक्षकांनो काय धमाका होणार आहे हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, कमळी मालिकेच्या येणाऱ्या सगळ्या भागांच्या अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.